आज आपण एका महान अशा अभिनेत्याबरोबर गप्पा मारणार आहोत, ज्यांनी मराठी रंगभूमीच नव्हे तर चित्रपटसृष्टी, मराठी, हिंदी आणि इतर भाषिक याच्यावरती आपलं अधिराज्य विनोदी अभिनेता म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख आणि ठसा उमटवलेला आहे. असे श्री किशोर नार्लस्कर यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आपण त्यांच्याशी बोलूया. किशोरजी, तरुण दिसताय फार. नाही, तरुण दिसतो. दिसतात. तरीच माझ्याबद्दल खूप खूप बोललात तुम्ही. गंमत म्हणजे आम्हाला तुमच्याविषयी काही माहिती जाणून घ्यायची आहे. तुमचं आयुष्य कसं गेलं, तुमचं बालपण कुठे गेलं, तुम्ही या क्षेत्रात कसे आलात आणि तुम्हाला काय अचीव करायचं होतं, ते मिळालं नाही मिळालं, जे काही तुमच्या मनात चांगले वाईट विचार काय अनुभव आले असतील ते आम्हाला जरा शेअर करावेत म्हणून तुमच्याशी गप्पा मारतोय. मी आता मध्ये तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार. तुम्हाला जे सुचत जाईल तसं तुमच्या जुन्या आठवणीतून तुम्ही ज्या पोतडीत तुमच्या आहे तेवढं सगळं आमच्या समोर जरा ठेवावं अशी इच्छा आहे. वयाच्या 22व्या वर्षी म्हणजे 1962ला मी सुरुवात केली माझ्या कामाला. म्हणजे आता त्याला नाही म्हणाला तरी 38 ती आणि 18 ही म्हणजे एकूण किती झाली? 8 8 16 50 ही उलटून गेली. आणि जी काही झाली असेल ते, पण वयाच्या 22व्या वर्षी मी सुरुवातीलाच एक हिंदी सिनेमा केला. अरे वा वा. दर्द दिल त्याचं नाव. दर्द दिल. दर्द दिल. बर. तो योग असा होता, मी सिनेमाचा भयंकर शौक. घाटकोपरला राहायचो. घाटकोपरला पत्र्याचं थिएटर, पैसे नसायचे. मग थिएटरच्या मागे जाऊन आम्ही बसायचो. नंतर मी एकटाच बसायचो. मग त्या सिनेमातला बॅकग्राऊंड ऐकणं, त्यातले डायलॉग ऐकणं, तेच सगळं असं त्याच्यावरती असं ते थोडेसे ती खरूच निर्माण झाली. रणजित स्टुडिओला फेऱ्या मारता अचानक एक मीटिंग तिथे चालू असलेली मी पाहिली. तिथे उभा राहिलो आणि तिथे कळलं की कमर काश्मीरी नावाचा एक इसम आहे आणि तो अगदी सगळ्यांना हाणून पाडतोय की दिलीप साहब इतना बड़ा आदमी, उसको कॉलेज का लड़का बताया जाता है, फलाना इतना बड़ा आदमी कॉलेज का लड़का बताया जाता है, ये अच्छा नहीं है. तो उसी उम्र का वैसा ही लड़का होना चाहिए, वो पिक्चर हो सकता है वगैरे वगैरे. तर त्याच्या आधी मग ते असं ते सगळं चाललं होतं. कोण इंटरेस्ट आहे वगैरे असं आमचं सगळं चाललं त्या लोकांचं. तिथे मला आप इंटरेस्टिंग दिसते, आप काम करोगे? क्यों नहीं करूंगा. ठीक आहे. मग ते सगळे एक 3-4 लोक त्याने गोळा केले, थोडी स्टोरी सांगितली आणि तो बोला अभी स्टार्ट करेंगे हम लोग और कुछ सीन ले लेंगे. तर शूटिंग नव्हती ती, रिहर्सल सारखा कसं असेल काय असेल त्याची ती सुरुवात होती. शूटिंग 3ऱ्या दिवशी झाली. 3ऱ्या दिवशी शूटिंग झाली आणि माझी फॅट्या झाली. मग ते हिंदीत सगळं असं बोलायचं होतं. माझा रोल होता आंधळ्याचा. 3 हिरो होते, त्यात पैकी मी एक हिरो. मी आंधळा हिरो आणि तो खूप श्रीमंत असा अगदी. आणि त्यातली जी हिरोईन होती ती फॉरेनला शिकणारी होती. तर ती आलेली असते आणि मग या तिघांचं ते त्रिकूट आणि ते असं घडतं आणि ते होतं. त्यावेळेच्या ज्या स्टोऱ्या अशा होत्या ना, ते असे एकाला एक गुंफण अशा स्टोऱ्या त्या काळातल्या. फॅफ्या अशी झाली की मग ते डायलॉग बोलायची वेळ आली आणि मग ते बोललं गेलं आणि खूप साधं होतं. रात्रीचा सीन होता, बत्ती खाली बसलेलो आणि मला काही दिसत नाहीये बसलेलं. एक गाडी येऊन तिथे थांबते, ती मुलगी उतरते आणि ती विचारते की मी आत्ताच आलेली आहे आणि मला असं जायचंय, काय करायचं. सगळं तिच्याशी असं बोलत असताना तिच्या लक्षात येते की मला काही दिसत नाही. ती मला मदत करते. तिथे शॉर्टकट होतो असं तो होता. तर ती फॅफ्या माझ्या मस्तकात बसली. म्हणजे मी की आता काही खरं नाहीये, कारण त्याच्या आधी मी माझ्या वडिलांची फार टवाळी करत होतो. तर विनोदी नट हा फिरकी घेणारा, टवाळी करणाऱ्या, विचित्र कसं तरी
बोलून जाणारा वगैरे अशा तऱ्हेचा ते माझा एक समज होता. जर वडिलांची नाटकं बघायचो ना, ते मिल मजूर होते. मिलची नाटकं करायची. नंतर आमच्या त्या भागामध्ये हौशी नाट्य मंडळ आणि त्याच्यातून ते करत असत आणि आम्ही गोलपाटावर बसून ते सगळी टवाळी करायचो. ती मला आठवली. मला फार मोठी चूक झाली. मग त्यांना भेटलो. त्यांना म्हणालो की असं 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 घडलेलं आहे, असं असं झालेलं आहे, तर मला नाटकात काम करायचं. ठीक आहे, एक प्रयोग घेऊन ये आणि नाटक करूया. त्यावेळेचं असं होतं की कोणी एक प्रयोग आणायचा, मग तो प्रयोग करायचा आणि साधारण वर्गणी काढायची. 15 ते 25 रुपये वर्गणी झाली की नटीला द्यायची आणि बाकीचा आपला आपण खर्च करून असं ते नाटक आम्ही करत असतो. असं बराच काळ गेला. आता थोडक्यात सांगायचं झालं तर मिल मजूर लोकांनीच मराठी रंगभूमी टिकवली. मिल मजूर लोकांनी त्यावेळेला मोठ्या नाटकांचा काय ते व्यावसायिक नाटकं सगळी झोपली होती. विशेष काय चालत नव्हतं. कामगार रंगभूमी फार जोर करून होती आणि त्यांचे सगळे प्रयोग व्हायचे. लालबागचं तर फार प्रसिद्ध होतं. जल्लाद, अमुक तमुक आणि ते जिकडे तिकडे हा खूप असे व्हायचे. तर तो प्रभाव होता. पण मला सिनेमाचा वेळ असल्यामुळे ते डोक्यात असल्यामुळे ते काही झालं नाही. पण इकडे जेव्हा इथे माझी जेव्हा तारांबळी उडाली तेव्हा लक्षात आलं की थोडाफार अभ्यास केला पाहिजे. त्याप्रमाणे मग वडिलांना सांगितलं. ते सगळं घडून आलं. एक प्रयोग केला आणि तिथून थोडी सुरुवात झाली. त्याच्यानंतर एक शरद निफाडकर नावाचे इसम, त्यांची ओळख झाली आणि मग लोकनाट्याला सुरुवात झाली. आणि त्या लोकनाट्यातून त्या नाशिकचे प्रकाश ननवरे नावाचा जो इसम होता, तर त्याच्याकडून मला काही बऱ्याच गोष्टी अशा विनोदाच्या कळल्या. पण ऍक्शनला रिॲक्शन असणं हे मुळातच माझ्याकडे असल्यामुळे त्याचा एक शॉट असा होता. तो आम्ही दोघं बतावणी करताना सांगायचा, हे ढोलकी मध्येच वाजवायची ना, ढोलकर थाप नाही मारायची, मी घाबरतो, मी सांगून ठेवतोय. तर त्यांनी थाप मारली की घाबरायला व्हायचं. तो घाबरायचा, ऍक्शन करायचा, असं सगळं हे करायचं. एकदा त्याने एका प्रयोगाला असा घोळ केला, म्हणजे त्याचा तो पंच आणि जोरदार पंच असा त्याने जोरात थाप मारली आणि तो सरळ प्रेक्षकात पळायला जाऊन एकदम प्रेक्षकात पळायला. आता थाप हा जो प्रकार आहे, तो थाप त्याचं ओढणं, तीच थाप त्याचा त्या थापचा आवाज, त्यावेळेला पण माझी रिएक्शन आणि मी जो मांडवाचा जो खांब होता ना, तो तिकडे गेला. त्या क्षणाला मी इकडे खांबावर चढलो होतो एकदम धाडकन एकदम. आणि वरून असं बघत होतो, त्याला काय हे करतो असा आहे. तो तिकडे गेला, तो त्याचा पंच होता. तो ते कोणी बायका पोरं कोणी हसलेच नाही. काय झालं, सगळं लक्ष वरती मी माकडासारखं चढलो होतो ते एकदम. ते म्हणाले, तो हे असं बरं नाही रे, हे मी माझा पंच होता ना, तो असं असं कसं म्हटलं, माझं काही चूक नाहीये, मी माझं काम केलं. तुम्हाला हा तू रिॲक्ट झाला सर, त्या ढोलकीने तिकडे गेला तर मी इकडे रिॲक्ट झालो. बरोबर, मी रिॲक्ट होणं गरजेचं आहे. हा, मग तू असं गेलास आणि मी असं थांबलो असं तर लाफ्टर नाही. एक प्रयोग चल कर असा, मी नुसता असा उभा राहतो आणि तू असं हे कर. आणि तसं त्याने करून पण पाहिलं, नाही आला. तर बऱ्याचदा बऱ्याच लोकांना पंच कसा निघतो किंवा पंच कसा मारला जातो, हा पंच मारला जातो म्हणजे कसा मरतो, हे कधीच कोणाला कळलेलं नव्हतं. ह्याची उमज मला तेव्हापासून होती. हे थोडंसं मला आता जरा विशेष वाटतं, सांगावं असं वाटतं. तशी वेळ आहे म्हणून. बरोबर, नवीन लोकांसाठी सांगावं. अनुभव आहे तुमचा तो, आणि तुम्ही त्याचा आनंद पण, आणि ते पुढे सिद्ध पण झालं तुमचं. सिद्ध पण झालं की तुमच्या रिॲक्शन साठी लोक नाटकं बघायला यायचे. आता तुम्हाला आता ताजा, म्हणजे अजूनही सिनेमा ताजा वाटेल असा, ती कोण मी बेवडा केलाय तो, गंगा नाही, तो मी संजय दत्त आणि तो वास्तव मध्ये एक सीन असा आहे, कोंबडी चोरतात, पोरं सगळी कोंबडी चोरतात आणि कोंबडी चोरून उजाडतं, म्हणजे खाऊन पिऊन झोपलेलं उजाडतात आणि ज्याची कोंबडी चोरली जाते
तो नुसता थैथयाट मांडतो, असं झालं तसं झालं तसं झालं तसं झालं, आणि सगळी माणसं गोळा होतात. ते त्याचे वडील पण येतात, म्हणजे साटम पण येतात, सगळे येतात. हे पोरं घाबरतात, आता आपले काही खरं नाही आहे. आणि सगळे आम्ही त्या मैदानात, चाळीच्या पुढे मैदानात अशी असतो, आणि किचाट 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 सगळं असतं. आणि सगळं मग तो चिडतो. तर मग ती उषा नाटकर्णी येते, ती रागाने चल चला चला चला, साठ म्हणतो चला चला चला, असं. मग त्या जिन्याने ते सगळे वर जातात. आणि मी बेवडा, तर मी असं चंगळवळ करतो, तर मी त्याला सापडतो. आता पंच कसा निघतो बघा, मी त्याला सापडतो, तर तो माझ्या अंगावर येतो, साला तुझा पोरगा पण त्याच्यामध्ये होता, तू असा बसा. तर मी मागे 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 जातो. मी मागे मागे जात असताना, म्हणजे मला वर जायचं असतं, मी मागे मागे जात असताना तिथे अडकतो मी. जिना चढताना जो पहिला चौकोन खांबा असतो त्यावर गोळा असतो, म्हणजे प्रत्येक जिन्याचा ते आहे ना, तिथे असतो. तिथे मी अडकलो. तर मी नाटकवाला, स्टेजवरती काहीही घडलं तरी ते तिथे कट होत नाही. स्टेजवरती हे मुद्दाम नवीन लोकांना सांगावं असं वाटतंय, स्टेजवरती काही घडलं तरी ते पुढे जायचं असतं अगदी. तर मी तिथे अडकल्याबरोबर माझे वाटे त्या क्षणात सगळं सट 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 काय कळून घ्यायचं असं. त्या क्षणात अडकल्यानंतर मग तो चिडतो आणि एकदम अंगावर येतो. मग मी वळतो, मला वाटलं मी जिन्यावर आलो, पण मी प्रत्यक्षात जिन्यावर नव्हतो. जिन्याच्या ज्या पायरीच्या बाहेर ज्या 2 इंच अशी जागा आलेली असते फळी, त्या फळीवरून भरभर 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 वर गेलो एकदम. म्हणजे जिन्याच्या बाहेरची कठडा असतो त्याच्या बाहेर थोडीशी आलेली होती, त्याच्यावरून गेला. म्हणजे त्या कठड्याला धरून प्रत्येक फळीची बरोबर 2 इंच जागा असते, त्याच्यावरून वर गेलो. आता कसं झालं बघा, टायमिंग कसं बघा. तो माझ्या अंगावर आला, मी मागे गेलो, मला माझ्या पाठीला जाणवलं की मी अडकलो. तर नाटक हा जो प्रकार असा आहे की जराही कट करायची तिथे सोय नसते. तिथे जे घडेल ते घडू द्यायचं असतं. मग ती तुमची फजिती होऊ देत किंवा आणखीन काही होऊ देत, पण हे आम्हाला तशी सवय नाही झाली तरी ती कोणालाही कळत नाही. तर तिथे मी लगेच असं वळलो, तर माझा जो पाय गेला त्या 2 इंच जागेवरती पडला बाबा, बस झाला तेवढा. तिथे तेच टायमिंग, काही टायमिंग बिमिंग काही नाही. तो क्षणच थांबवला. काल थांबतो ना काल, तसा तो क्षण. तिथे तो पाय पडला, ते तसं थांबल्यासारखं झालं आणि तिथून भरभर 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 वर गेलो. तर तात्पर्य असं सांगायचं माझं की हे जे काही घडलं, तो विनोद, कुठलाही विनोद स्टेजवर असो किंवा आणखीन कुठे असो, सिनेमातला वाईट विनोद तो कट केला जातो. कट 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 करून करतात. तर तो जो विनोद आहे तो तिथे पडला आणि तो त्या क्षणाला सपकन वर गेलो. तिथे इतकी मोठी चाळ, त्या चाळीमध्ये जवळजवळ 350 ते 400 लोक, एक्स्ट्रा लोक होते. शेजारी पाजारी अमुक तमुक असे ते सगळे होते तिथे. त्याशिवाय बाहेरचे बघे होते. आणि हे मोठे आर्टिस्ट लोक फ्रेमच्या बाहेर म्हणजे वरती तिकडे गेले होते. आणि त्या क्षणाला जर मी असं भरभर गेलो की नाही, तर नुसता टाळ्यांचा कडकडा झाला. म्हणजे तिथे तो शॉर्टकट झाला, हे आता कळते हा मला. तर तिथे आता बरोबर वर गेलो, टाळ्यांचा कडकडाट नुसता अमुक तमुक. संजय दत्त आला, बोलतो क्या हो गया क्या बात आहे, अमुक तमुक असं सगळ्या गोष्टी झाल्या. महेश मांजरेकरने तर खालीच होता, असं बोलतो अरे काय असा एकदम हे झाला तो असा. ते सगळं झालं तिथे, सगळं ते थांबलं, हे झालं. आणि पुन्हा घ्यायचं. महेश म्हणाला सगळं ठीक आहे, आपल्याला परत करावं लागेल, आता ते नीट कर. पण ठीक आहे. आणि ते सगळं करत असताना ते काय चूक आहे, मी म्हटलं काय झालं काय, ते तुला नंतर हळूहळू शिक्षण रे होईल. ते कॅमेरामॅनने ते लाइटिंग सगळं चेंज केलं, अमुक तर मग कॅमेरावर लाइटिंग याची गाड भेंचो मातरचक तरी बताता येते साथ रे अशी आई बहीण काढत होता तो माझी. तो कॅमेरामॅन, त्याला माहित नाही तुम्ही असं काय कराल ते, त्याच्यामुळे असेल. त्याच्यामुळेच झालं, त्याचं लाइटिंग नाही तिथे. आणि शॉट घ्यावा लागला. बरोबर आहे त्याचं. तुम्ही पण बोलला असतं, कोणीच बोललं असतं.
ते जे आहे ना ते फोकसिंग जिन्यावरचं होतं, हं. जिन्याच्या कठड्याच्या अलीकडचं आहे. बरोबर. हे टेक्निक आता कळायला लागलं मला. बरोबर. तर ते जिन्याच्या अलीकडचं, तर ते फोकसिंग पण केलं आणि तिकडचं ते होतं ते झालं. आणि तिथे लाइटिंग नाही, बरोबर. म्हणजे पुढे इथे लाइटिंग नाहीये, तर ते सगळं होतं. मला फक्त हेच सांगायचंय, ते नंतर घेतलं ते लोकांना आवडलं, पण मला ते तितकंसं जिवंतपणा नाही वाटला तो. म्हणजे तुमच्यात की विनोद उत्स्फूर्तता. हा अडथळ्यातून निर्माण होतो, मग तो स्टेजवरचा असो किंवा आणखीन कुठूनही असो. विनोद हा अडथळ्यातून निर्माण होतो. मी मागे मागे आलो, माझी पाठ लागली, अडचणीत आलो आणि मी तिथून मार्ग काढला. मार्ग काढला. तो असा जो मार्ग मार्ग उत्स्फूर्तपणे काढलेला तुम्ही तो मार्ग मार्ग होता. उत्स्फूर्त आतून असा आलेला आणि तक्षणी आलेला. बरोबर. त्या क्षणाला जे निर्माण होतं ना, तो फार महत्वाचा स्पार्क असतो. हा, पण आता तो स्पार्क आणि एखाद्या योग्याला झालेला साक्षात्कार ह्याच्यात काहीही फरक नाही. हा माझा अनुभव आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. फार छान बोलला. तर तो एक अपमानास्पद पण म्हणा, पण तुम्हाला सुचलेला म्हणा, टायमिंग म्हणा, त्याच्यामुळे तुम्ही ते केलं आणि ते त्याच्यावर तुम्ही स्वतः फिदा, म्हणजे तुम्हाला तो साक्षात्कार स्वतः किंवा फिदा ते नाही आनंद कधी. कधीच मी माझ्या आयुष्यात माझ्या कामावर मी कधीच स्वतः फिदा नाही झालेलो. पण ते सुचणं जे आहे तुम्हाला सुचणं- त्यावेळेला, सुचणं जे आहे, त्याचा आनंद तर तुम्ही घेतला तो, त्याचा आनंद तर आणि तो लोकांनी पण घेतला, कारण टाळ्या मारल्या त्यावेळेला. हा, बरोबर. तो नेहमी हा, तो अप्रिशिएशनचा भाग होता. हा, तो- पण त्यानंतर पण तुम्ही जी तुम्ही भूमिका केली त्यात तुम्ही सतत लक्षात राहिला हो, लोकांच्या, हो. आणि ते तुम्ही टिकवलं सगळं. टिकवलं नव्हे, त्याच्या मागचं कारण असं आहे की आतून येणारा जो भाग असतो हम्म. किंवा निर्माण होणारा पंच असतो, तो उत्स्फूर्त आणि सहज आणि साला ते काहीतरी आहे हो त्याच्या मागचं. बरोबर. हा. तुमचा आता मी सन्नाटा बाळ ठिक्कर हे सांगतो. हम्म, हम्म, नटाच्या आयुष्यात ही फार महत्वाची गोष्ट आहे की कॅरेक्टरच्या नावाने नटाला ओळखणं हे त्याच्या नट म्हणून त्याच्या आयुष्यातला फार महत्वाचा भाग आहे. हम्म, हम्म, मग कोणाला काही वाटो माझ्या या बोलण्याचं, हम्म. तर ते त्याच्याशी तो प्रसंग चालू असताना त्याचं जे काही चाललं होतं ना, त्याच्या नजरेत आणि ते चल याची गंमत करूया असं तो क्षण, आणि ते मला दिसलं. हम्म. कोणाबरोबर हे? गोविंदा बरोबर. गोविंद. हा. ओके. अभि देखो असं तो झाला आणि ते ऍक्शन म्हटल्याबरोबर झालं सन्नाटा बाळ ठीक कर. माझं ते जे ईश्वरी इच्छा आहे ती त्याच्या मागची, तर तुम्ही लगेच असं केलं, शक्य केलं असं. हं. आता त्यावेळेला माझे मी थोडंसं हे दाताचं इथे फट होती आणि चक निघायचं आणि इथून ती हवा बाहेर यायची आणि ते सगळं खूप छान आवाज यायचा. तो आता अशक्य आहे तो. तर ते त्यावेळेला ते झालं होतं एकदम. तर तो क्षण असा बघतच राहिला. गोविंद असा बघत राहिला. महेश ये रखेंगे हम. तर हा गोविंदाचा मला आशीर्वाद आहे समजतो मी. वा, म्हणजे कदर आहे ती, एका नटाने एका नटाची केलेली कदर. हा त्याचा आशीर्वाद आहे मला. मग त्याने तो सतत वापरला. तो लोक बाहेर पण वापरतात. अगदी. तर असे तुमचे अनुभव आहेत सगळे. नाटकाच्या बाबतीतले तुमचं कसं काय अनुभव आहे? बरे वाईट? नाटकाच्या बाबतीत बरे वाईट असं काही नसतं. प्रत्येक संस्थेमध्ये काही ना काही कीड असतेच, हेवे दावे असतात, असं सगळं असतं. उणं धुणं असतात असं. मग त्याच्या मागची कारणं असतात. त्याचा एक पाय पुढे, माझा एक पाय, मी जरासा मागे आहे. फोटो काढताना रांगेत गर्दीत उभा असताना जरा मला मागे उभं राहावं लागतं, असं जरासं राहणं वगैरे, अशा ज्या काही गोष्टी असतात त्या सगळीकडे असतात. ते मला कोणाबद्दल काही बोलायचं नाहीये. नाही, बरोबर, ठीक आहे. पण तुम्ही नाटकात जास्त रमलात की चित्रपटात? नाटक हे नटाला घडवते. ते तुम्ही लोक शास्त्रीय सगळं शोधणारे तुम्ही तो शब्द वापरा, पण नटाला
जे म्हणून जे काही नाटकासाठी तयार झालेलं असतं ती त्याची आई असते आणि आई त्याला खेळवत असते. तो जे जे काय असा छान वावरतो त्या त्या प्रकाशात, ते लहान मूल म्हणून वावरत असतं. आता सगळे ते नारळ ठेवतात, मग ते पूजा करतात, हे करतात. मी माझ्या घरी रात्री त्या काळात रात्री ज्या थिएटरला माझं नाटक असेल ते थिएटर मी डोळ्यासमोर आणायचो, तिथली रंगदेवता डोळ्यासमोर आणायचो आणि मी अगदी लहान मुलं व्हायचो, तिच्या मांडीवर असायचं. क्या वा. त्याच्यानंतर सकाळी निघताना पण सपकन ते डोळ्यासमोर, नंतर ती सवय झाली. आणि स्टेजवर गेल्यावर पण तेच, तिथे असं जो वाकायचो ना ते रंगदेव. त्याचा अनुभव मला त्या प्रकाशामध्ये माझ्या आईशी खेळताना दिसायचा. वा. मी कधी काय चांगलं केलं, मी कधी खूप काही विशेष केलं, मी कोणापेक्षा जास्त चांगलं काम केलं, कधीच माझ्या मनात नाही आलं किंवा काहीच नाही. दुसरं माझ्याबद्दल विशेष सांगायचं झालं तर मी कधी हा विचारच नाही केला की हा रोल लहान आहे, हे नाही मी करणार, मी असं नाही करणार. मी जेव्हा 22व्या वर्षी नाटकांना वगैरे सुरुवात केली तेव्हा मी आणि छान दिसणं विष्णं अगदी बेफाम एनर्जी, भोवताली अशी ती एनर्जी दिसेल असं जर काय एक्सरे सारखं जर म्हणजे दिसू शकलं असतं तर माझी अशी मला तरी वाटायचं असं छान. म्हणजे प्रत्येक आता नवीन सुरू करणाऱ्या नटामध्ये असतेच, त्याच्यात मी विशेष माझं सांगत नाही. पण मी कधी तिचा असा उपयोग नाही केला की मी हा रोल करणार, मी हा महत्त्वाचा रोल करणार, मी असं करणार. दिसायला सगळं होतं पण मी कधी नाही, हा जरा बरा दिसून ह्यालाच करू दे. मी छोटा रोल करत आलो, छोटी कामं करत आलो, कधी विचार नाही केला की हे लहान काम आहे, हे नाही करायचं, अमुक तमुक. आणि कधी जेव्हा माझ्या चांगले दिवस आले, कामं मिळायचे वगैरे, तिथे मी कधी हट्ट नाही केला, हे नाही मी करणार, हे नाही असं कधी बोललोच नाही. फक्त स्वीकारलं नाही मी विचार नाही, हे तुम्हाला दिसतंय ना मी इथे बरोबर आहे असं, बस केलं. शिवाजी मंदिरला कट्ट्यावरती सांगितलं जायचं की अरे तो रोल टाकावा आहे का, त्या माणसाला देऊन बघा आणि मग तो रोल बघा, असं मिळवायचं असतं. बरोबर, असं मिळवायचं असतं. बरोबर. तर रोल लहान नसतो, नट लहान असतो, हे मी स्वतः अनुभवले. क्या बात आहे सर. लाखातलं एक वाक्य बोललं अगदी की रोल लहान नसतो, नट लहान असतो. आता मोठा रोल करणारा जर तो माठ असेल आणि मग ते उगाच सगळं तो सिद्ध होतोच. तो प्रेक्षक पण हुशार झालेले आहेत सगळं अशा पद्धतीने. तसं नसतं, मी ते करत आलो. आता ह्या गोष्टीचा मला थोडा पश्चाताप होतोय की मी ते नाही केलं, हे बरं नाही केलं. याचा अर्थ असा नाही, पण ते करायला हवं होतं थोडासा हट्ट एकदम, आणि करू शकतो. मी आता तो विचारणारच होतो तुम्हाला, आता तुम्हाला काय वाटतं त्या घेतलेल्या निर्णयांबद्दल, तर थोडासा आता विचार करताना तुम्हाला त्याला हट्ट करायला पाहिजे होता. त्याच्या मागचं कारण असं की आता जे काही थातूर मातूर सिनेमे येतात, हिंदी सिनेमे येतात, ते त्याच्यात तुम्ही बघाल ना तर अमुक ठिकाणी अमुकच माणूस दिसतो, अमुक ठिकाणी अमुक नाही, उदरी बरोबर आहे, वो उदरी बरोबर आहे. तुमच्या आईची मायची तुम्हाला काय कळतंय त्यातलं, वो उदरी बरोबर आहे करते. त्याची कॅपॅसिटी जास्त असू शकते, नाही असू शकते किंवा काय म्हणजे दुसरा कोणीतरी कोणावर तरी अन्याय पण होत असतो त्याच्या, असं होतं. ते बरोबर आहे तुमचं. आता तुम्ही होता कामा नये आणि उगाचा हट्टही करू नये एखाद्या नटाने आपली तयारी झाल्याशिवाय की मी अमुकच रोल करेन असं. बॉडीली तो योग्य असेल पण त्याची जर तयारी झाली नसेल तर ते करू नये. आता तयारी होणं म्हणजे काय, त्याचा अभिनयाचा खूप खूप सराव जसा होत जाईल त्याप्रमाणे त्याच्या पेशी पण तयार होत असतात. त्या प्रकारे त्याचे ते चेहरे त्याचं ते सगळं असं होत जातं. त्याची ऊर्जा वाढत असते त्याप्रमाणे, आणि त्याला ती ऊर्जा ती वापरायची असते त्याने, ते अभ्यासाचा उपयोग करावा असं त्याला वाटत असतं. सगळं असं असतं. आता फक्त त्या पेशी फक्त व्यायामाने करून घेतात,
हे जाऊ दे, तो आपला विषय विषय नाही. बरं बरं, आता पाठीमागे वळून बघताना काय समाधान, काय कसं वाटतंय? समाधान म्हटलं तर असं आहे की मी जे जे केलंय ना ते लोकांनी ॲप्रिशिएट केलंय. मी आता भारतात कुठेही माझं शूटिंग असलं तरी किती मोठा नट असला, मी दिसलो की आधी माझ्याकडे लक्ष जातं, त्याचं मला खूप बरं वाटतं. वा वा. अगदी. आणि मी नट म्हणून आपला कॅरेक्टरच्या नावाने ओळखला जातोय अशा तऱ्हेचे आहेत. एक भिकू म्हात्रे, भिकू म्हात्रे हे वाजपेयी. कॅरेक्टर, मनोज वाजपेयी, सर्किट, असे 2-3 आणखीन एक काहीतरी आहे असे, ते कॅरेक्टरच्या नावाने ओळखले जातात. हे काही यश आहे. यश. तर वाजपेयींचं तुम्हाला माहीत असेल नसेल, पण नवीन लोकांसाठी सांगतो. वाजपेयी हा NSD साठी प्रवेश मिळवायला गेला होता. रिजेक्ट झाला. रिजेक्ट झाला होता. रिजेक्ट झाला होता, त्याला घेतला नाही. तो क्या बात है, नहीं आप ग्रॅज्युएशन नहीं किए आपने. अच्छा भाई कोई बात नाही. आत्ता मध्यंतरी त्याला बोलवण्यात आलं की तू आमच्या विद्यार्थ्यांना शिकवायला ये. आता यांच्या आईची माहिती. तेव्हा त्यांना का नाही दिसलं? तेव्हा जो कोण मोठा प्रिन्सिपल होता तेव्हा त्याच्या का लक्षात नाही आलं की हे ह्याची गरज नसते म्हणून. बरोबर. हा सगळा भाग आहे. हे अजूनही लक्षात घेतलं जातं. कॉन्ट्रास्ट आहे सगळा लाईफ मधला गमतीदार भाग. कॉन्ट्रास्ट असं नाहीये. नट हा पुस्तकाने शिकला नाही जात. सराव 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 आणि मनन चिंतन त्या भूमिकेचं, त्या संपूर्ण जीवनाचं. अगदी आता इथे कोण बसले तर हा असाच का बसला, हा असाच का बसला, त्याच्या मनात तसं काहीतरी विशेष आहे म्हणून त्या प्रकारची त्याची मान वळली आहे, त्याचे डोळे तसे चमकत आहेत, त्याचं ते असं आहे. एखाद्याला सगळं पटत जातं, मग तो त्याप्रमाणे हे होतो. हे जे काय आहे ना त्याच्यात आलेलं, हे ओळखता आलं पाहिजे, ह्याच्यात शिरता आलं पाहिजे. तीच कला आहे खरी. हा, ह्याच्यात आपल्याला शिरता आलं पाहिजे ही कला आहे. की आपण लेखकाने लिहिलेल्या भूमिके शिरू शकतो. वा, उत्तम असे तुम्ही विचार मांडलेत. खरं म्हणाल तर भले भले शिकवणारे युनिव्हर्सिटी मधले सुद्धा या गोष्टी सांगू शकत नाहीत. इतकी तुमची स्वतःची एक युनिव्हर्सिटी आहे. नाही सांगू शकत. कारण काय, आता मी एका विद्यार्थ्याने मला सांगितलं, मी आता बाहेरून बसते परीक्षेला, ते असं असं आहे, मला परीक्षेची तयारी करायची. मग काय काय असतं ते? काय नाही, 4 वेद आहेत ना, ते 4 वेदातले अमुक वेदातलं संगीत घेतले, अमुक वेदामधलं नृत्य घेतलंय, अमुक वेदातलं असं केलं. ते 4 वेदातले 4 गोष्टी घेऊन एक नाट्यवेद तयार केलाय. नाट्यशास्त्राचा वेद. हे म्हणजे हे तुम्ही आता हे करणार. अशा वेळेला मी ते हे सांगितलं की मी तुला अनुभव सांगतो की असा असा एक सीन होता, असं ते ढोलकीत थाप पडली, तो घाबरून तो तिकडे गेला. तो जो क्षण होता त्या क्षणाला मला माहिती नाही, तो त्यांनी ढोलकेला सांगून ठेवलं होतं, तो त्याचा पण त्याने तो करून घेतला. त्या क्षणाला मी खांब्यावर चढलो. दोघांनी एकच एनर्जी वापरली. त्यांनी ठरवून केली होती, मी न ठरवता केली. हे न ठरवता जे येतं उत्स्फूर्तपणे जे येतं, जी ऊर्जा आपल्याकडून वापरली जाते, ती तुमच्या कुठल्याही नाट्यशास्त्रातून शिकवली जात नाही, कोणी शिकवू शकणार नाही. तो ज्याचा त्याने अनुभव मिळवायचा असतो, आणि त्याच्यातून आपण घडायचं असतं. वा, या एका शेवटच्या वाक्यावरती आपण आज तुमची, खरं म्हणाल तर अजून 4 तुमच्या अशा मुलाखती घेतल्या पाहिजेत. बरंच सांगण्यासारखं तुमच्याकडे आहे, पण ते आता राहिलंय वेळेअभावी किंवा तुमची आता प्रकृतीमुळे तुम्हाला फार वेळ आपल्याला ताण देता येत नाही. त्यामुळे धन्यवाद, तुम्ही इतकं बोलला.